दिस चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, एक्सरसाइज कोणतं चालू आहे आपलं, एक्सरसाइज 3.3 त्याच्यातला क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी त्या फंक्शनचे म्हणजे 6 फंक्शन आहेत टोटल. ठीक आहे, इनव्हर्स फंक्शनचे मी तुम्हाला रेंज सांगितलेले आहे. ठीक आहे, जर तुम्हाला रेंज माहित नसेल तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येणार नाहीये. ठीक आहे, म्हणून पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा. कारण कसं माहितीये का, जसं जसं मी व्हिडिओ नाही का वाढवत राहतो ना, तसं तसं पाठीमागचं बघणं पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, जर तुम्हाला प्रिव्हियसच म्हणजे अगोदरचं बेसच माहित नाही तर हे शिकून काय फायदा. ठीक आहे, म्हणून तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ माहिती पाहिजे. ठीक आहे, तसंच जे कोणी चॅनल नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. मला तुमचा एक सबस्क्राईब नेहमी आनंद देतो. ठीक आहे, पण पहिले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, बघा तिथं क्लिक करा, व्हिडिओच्या खाली बघा क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, साइड बाय साइड मी फिजिक्स पण शिकवतोय, फक्त मी मॅथ्स नाही शिकवते, फिजिक्स पण घेतोय मी. ठीक आहे, रोटेशनल डायनामिक्स संपत आलेला आहे, थोडंसंच पॉईंट राहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यावर न्यूमरिकल घ्यायचं आहे की नाही ते तुम्ही सांगा मला, काय नाही तर मला सेकंड लेसन स्टार्ट करताय. न्यूमरिकल जर मी घेत बसलो तर मला टाइम लागेल, पण तुम्ही सांगा काय करू मी. ओके, आता लगेच सांगा लाईव्ह चॅट मध्ये. ओके, चला स्टार्ट करतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. सो tan इनवर्स ऑफ 1, cos इनवर्स ऑफ 1/2, sin इनवर्स 1/2. आता प्रत्येकाची पहिले मी तुम्हाला रेंज सांगतो, रेंज. ठीक आहे, सो tan इनवर्स ऑफ 1 ची रेंज काय असते रे, दॅट इज अशी रेंज आहे बघा, ओपन ब्रॅकेट π/2 मायनस π/2 टू π/2 ही रेंज आहे. ठीक आहे, पहिले tan इनवर्स सांगतो मी तुम्हाला, रेंज काय आहे, ओपन ब्रॅकेट मायनस π/2 टू π/2 ही रेंज आहे. ठीक आहे, सो cos इनवर्स 1/2 ची रेंज काय आहे, दॅट इज 0 बघा, क्लोज ब्रॅकेट 0 टू पाय, क्लोज ब्रॅकेट 0 टू पाय. ठीक आहे, सो साइन इनवर्स 1/2 ची काय रेंज काय त्याची, दॅट इज ते तर माहिती आपल्याला, मायनस π/2 टू π/2. ठीक आहे, हे आहे क्लोज ब्रॅकेट. बघा हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, प्रत्येकाची रेंज तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो tan इनवर्स ची रेंज काय आहे, मायनस π/2 टू π/2. सो ओपन ब्रॅकेट. ओके, आणि cos इनवर्स रेंज काय 0 टू पाय, आणि sin इनवर्स काय आहे मायनस π/2 टू π/2. ओके, क्लोज ब्रॅकेट. चला आता स्टार्ट करतो. इझी क्वेश्चन आहे हा, डिफिकल्ट नाही हा क्वेश्चन. सो बघा काय काय करतो, लेट ह्याला कन्सिडर करतो. ठीक आहे, लेट tan इनवर्स ऑफ 1 इक्वल टू, सपोज मी ह्याला अल्फा घेतो. ठीक आहे, सो मग काय मिळतं, tan इनवर्स ऑफ, सॉरी tan तिकडे शिफ्ट करा, tan हा तिकडे शिफ्ट करा, मग काय होणार, दॅट इज tan अल्फा इक्वल टू 1. मग टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू, टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 येते रे, आणि अल्फाची रेंज काय असणार, ही अल्फाची रेंज, अल्फाची रेंज आहे बघा, tan इनवर्स आहे तर tan आहे. सो रेंज काय सांगितलं मी तुम्हाला, बघा हे असं सांगितलं, मायनस π/2 टू π/2. ओके, ज्यावेळेस ओपन ब्रॅकेट असेल त्यावेळेस इक्वल टू येणार नाही, ज्यावेळेस क्लोज ब्रॅकेट असेल त्यावेळेस इथे इक्वल टू येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो मायनस π/2 टू π/2 ही रेंज लक्षात ठेवा. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू इन बिटवीन मायनस π/2 टू लेस पाहिजे ना, लेस दॅन म्हणजे लेस दॅन 90 डिग्री पाहिजे. ओके, इक्वल टू का नाही येणार, कारण इथं क्लोज ब्रॅकेट नाही, इथं ओपन ब्रॅकेट आहे, सो म्हणून. ठीक आहे, आता टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 येते रे, दॅट इज tan 45. सो tan 45 म्हणजेच काय, tan π/4 बरोबर ना, नीट लिहितो जरा π/4. मग tan गेट कॅन्सल, सो अल्फाची व्हॅल्यू काय आली, दॅट इज अल्फाची व्हॅल्यू आली π/4. ओके, अल्फाची व्हॅल्यू काय आली π/4. म्हणजेच बघा ना, π/4 जे आहे हे इन बिटवीन मायनस π/2 टू लेस दॅन π/2 च्या मध्ये आहे. ठीक आहे, हे रिझन लिहा. ठीक आहे, चला स्टार्ट करतो आता सेकंड वाला, cos इनवर्स ऑफ 1/2. आता कॉसच्या बाबतीत काय आहे, ओपन क्लोज ब्रॅकेट 0 टू पाय आहे. ओके, सो इथे येणार बघा लेट, इथं आपण लेट कन्सिडर करूया. ह्याला सपोज cos इनवर्स ऑफ 1/2 ला आपण सपोज बीटा घेऊया. काय घेणार इथं, सपोज आपण ह्याला बीटा घेऊया. ओके, सो मग काय होणार आता, कॉस हे कॉस इनवर्स आहे, तिकडे गेला काय होणार, फक्त कॉस बीटा होणार, कॉस बीटा इक्वल टू हाफ राहणार, बरोबर ना. कॉस तिकडे निघून गेला तर इनवर्स निघणार, सो फक्त ओनली कॉस बीटा येणार. ओके, आणि 1/2 तसाच.
सो आता कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू, पहिले बीटा कुणाच्या मध्ये आहे ते सांगा. बीटाची जी काय व्हॅल्यू आहे, कॉस फंक्शन आहे ना, सो असं असतं 0 to पाय. कॉसची रेंज 0 to पाय असते ही माहिती पाहिजे. ठीक आहे. सो लेस दॅन 0 म्हणजे बीटाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि लेस दॅन पाय पाहिजे. ओके, हे रेंज माहिती पाहिजे तुम्हाला, हे रेंज आहे. ठीक आहे. नाहीतर तुम्ही याला, हे मी असं सांगितलं ह्याची रेंज, बीटाची रेंज सांगितली, नाहीतर तुम्ही याला हे ब्रॅकेट समजता नाही. ब्रॅकेटच्या मध्ये म्हणजे ही व्हॅल्यू सांगितली तुम्हाला फक्त जस्ट. ओके, हे नाही काढले तरी चालेल, राहू दे. चला सिन्स. ओके, आता कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ येते रे, कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ येते, कॉस बीटा इक्वल टू कॉस कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ येते, दॅट इज पाय बाय 3 ना. सो पाय बाय 3 ला व्हॅल्यू येते ती. कॉस पाय बाय 3 इज नथिंग बट, कॉस 60 इज नथिंग बट 1/2. सो बीटाची व्हॅल्यू किती येणार, दॅट इज पाय बाय 3. समजला का. सो पाय बाय 3 जी काय आहे ते ग्रेटर दॅन 0 आहे आणि लेस दॅन पाय आहे. ओके, त्यांच्या दोघांच्या मध्येच आहे ते. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट, मला बघू दे टाइम किती झाला. काढा लवकर काढा पटकन, कारण आपल्याला हे अजून एक सॉल्व्ह करावं लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल बघा, हे सॉल्व्ह केलं ना मग मी परत हे लिहिणार आणि ह्यांची सगळ्यांची व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे, हे असं करणार, असं सॉल्व्ह करायचं. लक्षात ठेवा बघा, अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 4 म्हणजे ह्याची व्हॅल्यू पाय बाय 4 आली, ह्याची व्हॅल्यू पाय बाय 3 आली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काय राहिलं आपला साइन इनवर्स ऑफ 1/2. आता लेट साइन इनवर्सला काय कन्सिडर करतो बघा, लेट साइन इनवर्स ऑफ हाफ इज इक्वल टू गॅमा. गॅमा कन्सिडर करतो. ठीक आहे, अल्फा बीटा गॅमा कन्सिडर केलाय. सो आता बघा काय होणार, साइन तिकडे शिफ्ट होणार, हे साइन इनवर्स तिकडे शिफ्ट म्हणजे साइन राहणार, साइन गॅमा इक्वल टू 1/2. ठीक आहे. सो पुढं आता साइनची रेंज काय आहे, साइनची रेंज सांगा बघू काय आहे. सो तुम्हाला सांगितलं होतं क्लोज ब्रॅकेट मध्ये -π/2 लेस दॅन इक्वल टू, हे असं होतं बरोबर ना. एक मिनिट, हे असं हे पहिलं ब्रॅकेट मध्ये दाखवतो. ओके, क्लोज ब्रॅकेट मध्ये -π/2 to π/2 होतं. मग इथे कसं दाखवणार, ही गॅमाची जी काही व्हॅल्यू आहे हे ग्रेटर दॅन इक्वल टू, कारण क्लोज ब्रॅकेट आहे. सो ग्रेटर दॅन म्हणजे गॅमाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू कोणापेक्षा पाहिजे, -π/2 पेक्षा जास्त पाहिजे, आणि लेस दॅन इक्वल टू कोणापेक्षा पाहिजे, सो π/2 आणि त्यांना π/2. ठीक आहे, हे अशी रेंज आहे. मग इथं काय ना, साइन गॅमा इक्वल टू साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ येते रे, दॅट इज साइन π/6. साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्रीला हाफ व्हॅल्यू येते बरोबर. सो साइन गेट कॅन्सल, सो गॅमा इक्वल टू किती येणार, सो π/6 येणार. ठीक आहे. सो आता काय करू शकतो, सगळ्यांची व्हॅल्यू मी काढली. मग आता परत मी हे लिहितो, इथे खाली इथं नाव बघा, टॅन इनवर्स ऑफ, हे सॉल्व्ह करतो, टॅन इनवर्स ऑफ हाफ 1 प्लस कॉस इनवर्स ऑफ हाफ प्लस साइन इनवर्स ऑफ हाफ. सो ह्याची व्हॅल्यू मी खाली लिहितो. ठीक आहे, खाली म्हणजे इथं लिहितो. ओके, इथं लिहू का, इथं लिहितो बघा, ह्याच्या खाली इथं लिहा. ओके, सो किती येणार बघा, ह्याची व्हॅल्यू किती आली होती, π/4 आली होती, π/4 प्लस ह्याची व्हॅल्यू किती आली होती, π/3 आली होती, π/3 प्लस ह्याची आता काढलं π/6. ओके, मग आता बघा काय करताय तुम्ही, सगळ्यांचा डिनोमिनेटर इक्वल करा, सगळ्यांचा डिनोमिनेटर इक्वल करा. मग काय करणार तुम्ही बघा, 4च्या पाड्यामध्ये 12 आहे, 3च्या पाड्यामध्ये 12 आहे, 6च्या पाड्यामध्ये 12 आहे. मग काय करताय बघा, इथं मला 12 आणायचं, मग मी काय करतो, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करतो, 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड, म्हणजेच काय होणार 3π बरोबर, म्हणजे खाली 12 होणार बरोबर. खाली 12 मी आणतो बरोबर, कसं आणायचं. सो इथं मला 12 आणायचं, इथं 12 आणायचं, म्हणजे 3 4 जा म्हणजे वर 4 ने मल्टिप्लाय, खाली 4 ने मल्टिप्लाय, सो 4π बरोबर. इथं बघा, इथं 12 आणायचं मला, मग इथं 12 आणण्यासाठी मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सो 2π/12, सो 2π, आणि इथं टोटल किती येणार, 12च येणार. ठीक आहे, मग करा ऍडिशन, इझी तर आहे. सो 4π 2π 6π दॅट इज 9π. 9π डिवाइड बाय 12, 9π डिवाइड बाय 12 म्हणजेच किती येणार, 3/4, 3π/4 झाला आन्सर. म्हणजे ह्याचा आन्सर 3π/4 येतं. ठीक आहे, इझी आहे, अवघड काय नाही. काढा स्क्रीनशॉट.
व्यवस्थित लिहा, ह्याच्या खाली हे व्यवस्थित लिहा, इक्वल टू च्या खाली इक्वल टू लिहत चला इथं. ओके, इकडे तिकडे करू नका कारण मला जागा कमी म्हणून. ना क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड भाग काय करायचा आता. सेकंड, कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. आता जसं केलं तसंच आहे. ठीक आहे, फक्त इथं 2 ऍड केला, इथं 2 म्हणजे मल्टिप्लाय केला. सो कसं करणार, लेट कॉस इनवर्स हाफ, त्याला सपोज मी अल्फा कन्सिडर करतो, आणि अल्फाची जी काय रेंज आहे बघा, कॉस आहे, कॉसची रेंज काय असते, क्लोज ब्रॅकेट 0 to पाय असते, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस क्लोज ब्रॅकेट असतं त्यावेळेस इक्वल टू चं साइन येणार आहे, आणि 0 to पाय लिहून टाका, संपला विषय. ठीक आहे, इझी आहे. पुढं हे तिकडे शिफ्ट घ्या, शिफ्ट करा हे कॉसला, सो कॉस अल्फा होणार. हा, आणि हे हाफ तसाच, हाफ तसाच. सो कॉस तिकडं, कॉस इनवर्स तिकडे गेला, कॉस झाला, कॉस अल्फा इक्वल टू हे हाफ तसाच. मग कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 येते रे, दॅट इज कॉस 60 डिग्री. कॉस 60 इज नथिंग बट व्हॉट इन टर्म्स ऑफ रेडियन, सो दॅट इज कॉस π/3. बरोबर, कॉस कॉस गेट कॅन्सल, सो अल्फा इक्वल टू π/3. इझी आहे, हे झालं इझी. आता नेक्स्ट फंक्शन हे इथं सॉल्व्ह करतो, फक्त हे फंक्शन सॉल्व्ह करतो. सो काय आलं, नाव लेट साइन इनवर्स ऑफ हाफ इज नथिंग बट बीटा. ओके, त्याला बीटा कन्सिडर करतो. साइन इनवर्स तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार, हे साइन इनवर्स तिकडे शिफ्ट केलं होणार, साइन बीटा इक्वल टू हाफ. हा, पण ह्याची रेंज लिहा, ह्याची रेंज लिहा, मी रेंज खाली लिहितो. ठीक आहे, साइनचा रेंज काय असतं रे, क्लोज ब्रॅकेट मध्ये -π/2 to π/2. ठीक आहे, हे असतं. पण साइन बीटा इक्वल टू, साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ येते, π/6 ला, म्हणजे 30 डिग्रीला. ठीक आहे, म्हणजे बीटाची व्हॅल्यू काय आली, बीटाची व्हॅल्यू π/6 आली. कसं काय रे, साइन आणि साइन गेट कॅन्सल होणार. ठीक आहे, सो बीटा जे आहे, बीटा ती रेंज आहे π/6. ओके, साइनचं हे काय, साइनचं रेंज काय, दॅट इज -π/2 to π/2 क्लोज ब्रॅकेट. सो मग इथं इक्वल टू चं साइन येणार आहे, -π/2 to π/2. ठीक आहे, इझी आहे. सो आता बघा, ह्याची व्हॅल्यू π/3 आले आणि ह्याची व्हॅल्यू π/6 आली. मग काढा पहिला पटकन स्क्रीनशॉट लवकर. काय नाही, आता फक्त ही व्हॅल्यू लिहावं लागेल आपल्याला ऍज इट इज. चला रफ करू. बघा, हे एका खाली एक लिहा, त्याच्या आता ह्याच्या खाली बघा मी काय सांगतो ते लिहा. हे जर π/3 आल्या. ठीक आहे, बघा आता इथं लिहा परत, याच्या खाली हे लिहा परत. ठीक आहे, सो इथं कॉस इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू आपण ह्याला काय कन्सिडर केलं होतं, ह्याला आपण अल्फा कन्सिडर केला होता आणि ह्याला बीटा कन्सिडर केला होता, बीटा. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू किती आली होती, π/3 आलं होतं, प्लस ट्वाइस ऑफ बीटाची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू π/6 आलं होतं. ठीक आहे, 2 1 जा 2 3 जा, सो व्हॅल्यू किती आली, π/3 प्लस हे π/3. किती वेळा झाले, ट्वाइस ऑफ, सो ट्वाइस ऑफ काय ना, ट्वाइस पाय 2π/3 झालं आन्सर. ह्याची व्हॅल्यू 2π/3 आलं. इझी आलं का तेच, यस आलंय. काढा स्क्रीनशॉट. बघा, आता मी जरा थोडं बेसिक सांगतो, ते बेसिक व्यवस्थित लक्षात द्या. कधी कधी काय असं होतं माहितीये का, जर नेगेटिव्ह अँगल आला ना तर तुम्ही चुकून जाता. ठीक आहे, त्यापेक्षा पहिलं बेसिक सांगतो, मग नंतर ना हे सॉल्व्ह करतो. ठीक आहे, बेसिक बघा काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. साइन -θ इक्वल टू -sin θ, बरोबर, मान्य. आणि तसंच कॉस -θ इक्वल टू cos θ येतं. हा, आणि टॅन -θ इक्वल टू -tan θ येतं. ठीक आहे, आणि अजून एक फॉर्म्युला, अजून 3 फॉर्म्युले आहेत. कोसेक -θ इक्वल टू -cosec θ येतं. ओके, आणि सेक -θ इक्वल टू sec θ येतं. ओके, आता पुढं इथं काय tan -θ, इथं कॉट घेतो मी, कॉट -θ इक्वल टू -cot θ येतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा मी काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, साइन -θ ला मी -sin θ लिहू शकतो,
म्हणजे इकडचा अँगल मी बाहेर आणू शकतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. साइन मायनस थिटाला मी अँगल म्हणजे हे बाहेर लिहू शकतो, मायनस बाहेर लिहू शकतो. पण कॉस मायनस थिटा, कॉस पॉझिटिव्ह फंक्शन. सो इथं बघा कॉस मायनस थिटा अँगल जर निगेटिव्ह असेल तर आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे फक्त थोडं डिफिकल्ट, म्हणजे हे कसं वाटतं, हे थोडं ऑड वाटतं बरोबर. आणि टॅन मायनस थिटा ह्याला मी कसं लिहिणार, मायनस टॅन थिटा. ओके, कोसेकच्या बाबतीत बघा साइन कोणाच्या रिलेटिव्ह आहे, कोसेकच्या. टॅन कोणाच्या रिलेटिव्ह आहे, कॉटच्या. मग फक्त कॉस कोणाच्या रिलेटिव्ह आहे, सेक. मग सेकच्या बाबतीत पण तसंच असणार, जसं कॉस होता तसंच सेक असणार. सो सेक मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. बघा इथं निगेटिव्ह नाहीये, इथं निगेटिव्ह नाहीये. सो मग त्यावेळेस हे लक्षात ठेवा, ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये 3.3 मध्ये एवढं लक्षात ठेवा, जर कॉस निगेटिव्ह आला किंवा सेक निगेटिव्ह आला तर त्यावेळेस मी अलाइड अँगल यूज करणार आहे. काय यूज करणार आहे, ह्याला मी समजा साइन अँगल निगेटिव्ह आला किंवा कोसेक निगेटिव्ह आला, टॅन निगेटिव्ह आला किंवा कॉट निगेटिव्ह आला, कुठं 3.3 मध्ये बोलतोय मी. 3.3 मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये नाही बोलतोय मी. कुठं बोलतोय मी, 3.3 मध्ये काय बोलतोय, जर अँगल निगेटिव्ह आले ह्या चार फंक्शनला तर त्यावेळेस मी हे रूल यूज करणार. ठीक आहे, हे रूल मी यूज करणार. पण ज्यावेळेस कॉस आणि सेकला जर निगेटिव्ह येईल त्यावेळेस मी अलाइड अँगल यूज करणार. हे लक्षात ठेवा, काय यूज करणार, अलाइड अँगल. ओके, चला कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पहिलं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट मध्ये. सो क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 1 मिनिट, तेच लिहिलंय का, सेक इनवर्स ऑफ दिस वन. ओके लिहिलंय, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हे लक्षात ठेवा, फक्त कॉस आणि सेक हा फक्त ऑड आहे. आता सेक इथं आलाय, मग आता सेकचं बघा कसं काढायचं सांगतो तुम्हाला कसं काढणार. बघा, लेट टॅन इनवर्स ऑफ √3 इज इक्वल टू अल्फा. ह्याला मी अल्फा कन्सिडर करतो. सो अल्फाची जी काही व्हॅल्यू आहे, रेंज आहे, सो टॅनचं काय असतं, ओपन ब्रॅकेटमध्ये -π/2 असतं. सो फक्त लेस दॅन. ठीक आहे, म्हणजे अल्फा पासून जर मी रीड करायला गेलो तर ग्रेटर दॅन -π/2 पाहिजे आणि लेस दॅन π/2 पाहिजे. ठीक आहे, सो टॅन अल्फा, हे टॅन इनवर्स तिकडे शिफ्ट करा, टॅन अल्फा इक्वल टू √3 बरोबर. सो टॅन अल्फा इक्वल टू कोणत्या अँगलला √3 असते रे, दॅट इज π/3 ला. सो टॅन π/3 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू π/3 येणार. झालं, संपला विषय. आता सेकच्या बाबतीत आता फक्त सेक सॉल्व्ह करतो. बघा, लेट सेक इनवर्स ऑफ -√3 इज इक्वल टू बीटा. ठीक आहे, सो सेक तिकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार, म्हणजेच होणार सेक. हा, बीटाची रेंज मी खाली लिहितो कारण तुम्हाला तिकडे दिसणार नाही. ठीक आहे, थोडी इकडून घेतो जरासा. सेक, हे सेक तिकडे शिफ्ट करा, सेक बीटा इक्वल टू -√3. आता नीट समजून घ्या, सेक आला इथं, सेक बीटा इक्वल टू मायनस. सेकच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 येते रे, इथं √3 दिले ना. सो सेकच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 येते रे, 1 मिनिट, -2 आहे, सॉरी √3 येणारच नाही, -2 आहे व्हॅल्यू इथं, सॉरी तेच म्हटलं, √3 येणार कुठून, तिथं दिलं का तेच. हा ओके, सेकच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √2 येणार रे, सॉरी √2 नाही, फक्त 2 येणार. बघा, कॉस काय म्हणतात, कॉस 60. ठीक आहे, कॉस 60 ला व्हॅल्यू असते 1/2 बरोबर. मग सेम तसंच सेक 60 ला जी काय व्हॅल्यू आहे दॅट इज 2 असणार. सेक 60 च्या जागी काय असणार आहे, 2 असणार आहे. सेक 60 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 2. सो इथे येणार, हे √3 ना चुकून झालं त्या मार्केटला. सो इथे येणार सेक 60 डिग्री म्हणजे व्हॉट, दॅट इज π/3. ओके, π/3 येणार. आता नीट बघून घ्या, इथं सेक बीटा आणि इथं मायनस सेक π/3 आहे. त्यावेळेस हे सेक आणि सेक कॅन्सल नाही होणार. मग आता इथं आपल्याला अलाइड अँगल यूज करावे लागतील. आता अलाइड अँगल कसं यूज करणार, सेक बीटा इक्वल टू मायनस काढून टाकायचंय मला. बघा, सेक इथं मला मायनस आणायचंय. बघा, इथं हे असं असतं, पाय मायनस करावं लागेल. काय करावं लागेल, पाय मायनस, कारण इथं सेक आहे का, इथं सेक आहे का, नाही. इथं काय काय, इथं साइन आहे आणि कोसेक आहे. ठीक आहे, मग मी सेक पाय मायनस करणार, सेक पाय मायनस थिटा. सो सेक पाय मायनस थिटा म्हणजेच काय, सेकंड क्वाड्रंट मध्ये
सेक आहे का? नाहीये. सो म्हणून मायनस सेक थिटा येणार. सेकच का राहिलं? सेकचं कोसेक का झालं? सेकचं कोसेक का झालं? इथं जर डिवाइड बाय 2 असलं असतं तर सेकचं कोसेक झालं असतं, पण इथं पाय आहे, सेकचं सेकच राहणार. सेक पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल लाईज होतोय. सो तिकडे आहे का? नाही, सेक नाही, सो म्हणून निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस सेक थिटाला याला मी असं लिहिणार, याला असं लिहिणार. सो सेक याला असं. सो पाय मायनस थिटा, थिटा बघा, थिटा काय आहे? थिटा पाय बाय 3. समजलं का? हे असं लिहितात. फक्त कॉस आणि सेक जर आला तर असं लिहिणार आपण आलॅड अँगलने. ओके, सो सेक सेक गेट कॅन्सल. सो बीटाची व्हॅल्यू काय येणार? पाय मायनस पाय बाय 3. सो 3 पाय येणार. 3 पाय जर 3 पाय मधून 1 पाय गेले, राहिले किती? 2 पाय. 2 पाय बाय 3. ओके, सो हे 2 पाय बाय 3 जे आहे हे काय यूज केलं आपण? सेक ना. मग सेकची रेंज काय? रेंज माहिती पाहिजे ना. सेकची रेंज माहिती पाहिजे. मग किती सेकची? सेक कोणाचे रिलेटिव्ह आहे? कॉसच्या. मग ते क्लोज ब्रॅकेट मध्ये होतं, बरोबर? ते क्लोज ब्रॅकेट मध्ये होतं. कॉसची व्हॅल्यू जी आहे 0 to पाय आहे. मग सेकची काय असणार? दॅट इज सेकची व्हॅल्यू असणार ओपन ब्रॅकेट, सॉरी 0 to पाय एक्सेप्ट दॅट विच व्हॅल्यू? 0 का हे येणार? कॉस 01 असतो. कॉस 90 किती असतो? कॉस 90 इज 0 असतो. कॉस 90 0. मग सेक 90 इन्फिनिटी, म्हणजे हे पाय बाय 2. ठीक आहे, त्याची रेंज बघा. रेंज माहिती झाली. काय रेंज होती? क्लोज ब्रॅकेट मध्ये 0 to पाय एक्सेप्ट दॅट पाय बाय 2. ठीक आहे, कारण सेकच्या पाय बाय 2 ला सेक पाय बाय 2 हे नॉट डिफाईन असतं. सो एक्सेप्ट दॅट पाय बाय 2 म्हणजे आपल्याला पाय बाय 2 ची व्हॅल्यू चालणार नाहीये. ठीक आहे, सो मग रेंज काय येणार? इज क्लोज ब्रॅकेट होता, क्लोज ब्रॅकेट म्हणजे इक्वल टू येणार. ओके, आणि इथे येणार पुढे येणार पाय. 0 to पाय एक्सेप्ट दॅट म्हणजे काय नसलं पाहिजे आपली बीटाची व्हॅल्यू? बीटा इज नॉट इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे, हे रेंज माहिती पाहिजे तुम्हाला. सो आता चला रफ करू. हे पाय बाय 3 आलं, हे 2 पाय बाय 3 येणार. पाय बाय 3 आले ह्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता याच्या खाली हे लिहा आणि ह्याची व्हॅल्यू पाय बाय 3 आली. मायनस ह्याची व्हॅल्यू किती आली? बीटाची व्हॅल्यू 2 पाय बाय अच्छा, बीटाची व्हॅल्यू काय नसली पाहिजे? पाय बाय 2 नसली पाहिजे, बरोबर. ठीक आहे, सो 2 पाय बाय 3 आली ह्याची व्हॅल्यू 2 पाय बाय 3. सो किती ना? हे डिवाइड बाय 3 तर तसंच आहे. सो पाय मायनस 2 पाय म्हणजे पाय मधून 2 पाय गेले, राहिले किती? -1 पाय राहिले. बघा ना, पायचा कोएफिशियंट 1 आहे आणि इथे -2 आहे. 2 मधून 1 गेले 1, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो -1 पाय किती आहे ना? -1 पाय डिवाइड बाय 3. आला आन्सर? आला का तिथं? आले. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर सेकंड मधला लास्ट क्वेश्चन बघा, व्यवस्थित लक्ष द्या. सो कोसेक इनवर्स -√2 आहे. आता कोसेक इनवर्स -√2 मग काय मिळतं? सपोज मी लेट कन्सिडर करतो. सपोज मी हा कोसेक इनवर्स -√2 ला x कन्सिडर करतो. ठीक आहे, मग x चा रेंज काय पाहिजे? x ची रेंज हे ग्रेटर दॅन पाहिजे, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन पाहिजे कोसेक साठी. ठीक आहे, रेंज काय असते? दॅट इज बघा असं असतं रेंज -π/2 to π/2 हे असं असतं. बट एक्सेप्ट दॅट 0 हे असं असतं. सो इथे ना इक्वल टू, बरोबर, -π/2 आणि लेस दॅन π/2 आणि x ची जी काय व्हॅल्यू आहे हे नॉट इक्वल टू. सो हे 0 नसतं, म्हणजे नाही का, हे x ची व्हॅल्यू 0 चालणार नाहीये, हे त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, सो आता बघा पुढे. सो कोसेक तिकडे शिफ्ट करा, ते होणार कोसेक x होणार -√2 तसा कोसेक x इक्वल टू मायनस. कोसेकच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √2 असते रे? दॅट इज कोसेक π/4. कोसेक π/4. ठीक आहे, आणि तुम्हाला हे माहिती आहे की कोसेक -θ इक्वल टू कोसेक θ. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं, याच्या अगोदर क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे
की नाही का, फक्त सेक आणि कॉस आला तर आलाड अँगल यूज करायचंय, नाही आला समजा इथं मध्ये मायनस आहे, अँगल मायनस आहे पण फंक्शन कोसेक आहे, मग त्यावेळेस आपल्याला हा रूल अप्लाय करावा लागेल. बघा ना, मायनस कोसेक थिटा आहे, म्हणजे हा मायनस आतमध्ये ना, हा मायनस आतमध्ये येतो, सो हे असं होणार. ठीक आहे, फक्त कोणत्या कोणत्या फंक्शन साठी असं होणार, साइन, टॅन, कोसेक आणि कॉट फंक्शन साठी हे फक्त मायनस आपण आतमध्ये नेणार. ठीक आहे, म्हणजे इथे येणार कोसेक मायनस पाय बाय 4 हे असं आहे. ठीक आहे, सो कोसेक कोसेक गेट कॅन्सल, सो एक्स ची व्हॅल्यू मायनस पाय बाय 4. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ह्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा, पाय बाय 4 आली, ह्याची व्हॅल्यू पाय बाय 4 आली, मायनस पाय बाय 4. काय करू, हे स्ट्रेन संपत आला. आता याला सपोज मी y कन्सिडर करतो. ठीक आहे, सो कॉटला -√3 इक्वल टू y. ठीक आहे, आणि y ची जी काही रेंज आहे बघा ना, ओपन ब्रॅकेट 0 टू पाय आहे कॉट साठी 0 टू पाय, म्हणजे फक्त y हे ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि लेस दॅन पाय पाहिजे. ठीक आहे, सो कॉट तिकडे शिफ्ट करा, हे कॉट तिकडे शिफ्ट केलं तर इनवर्स निघून जाणार, फक्त कॉट y होणार आणि हे √3. कॉटच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 असते, कॉटच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 असते, दॅट इज कॉट पाय बाय 6 ला व्हॅल्यू असते. सो इथे ना कॉट y इक्वल टू कॉट पाय बाय 6 ला व्हॅल्यू √3 असते. म्हणजे आता इथे काय ना, कॉट कॉट गेट कॅन्सल, सो y इक्वल टू पाय बाय 6 आहे ना. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू बघा, ही पाय बाय 4 याच्यात टाकणार, ह्याच्या जागी पाय बाय 6 टाकणार. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट लवकर. झालं बा, व्यवस्थित लिहा, काय एका खाली एक लिहा, म्हणजे मार्क्स तेव्हा तुम्हाला भेटतील. तर आता बघा काय करणार, आता ही व्हॅल्यू मी त्याच्या खाली लिहिलं, त्याची व्हॅल्यू किती होती, ह्याला मी सपोज काय केलं होतं, ह्याला x मानलं होतं आणि ह्याला y मानलं होतं. सो x ची व्हॅल्यू किती आली, मायनस पाय बाय 4 आलं होतं, बरोबर ना, मायनस पाय बाय 4 आलं होतं. इथं व्हॅल्यू किती आली, दॅट इज पाय बाय 6 प्लस पाय बाय 6. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 2 ने करा, जेणेकरून इथे 12 यायला पाहिजे, इथे 12 यायला पाहिजे. म्हणजे कसं करताय बघा, नाही एक काम करतो, क्रॉस मल्टिप्लाय करतो, -6 पाय प्लस 4 पाय अपॉन 6 4 जा 24. आन्सर किती आहे ना, 4 पाय 6 पाय, 6 मधून 4 गेले राहिले किती, -2 पाय बाय 24. म्हणजे माझा आन्सर येत आहे 1/12, म्हणजे -π/12 आला आन्सर, -π/12. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, इझी होता क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 3 वाला बघा, 3 मधला फर्स्ट वाला दिला तिथं, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जे आहे ना, ते प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो इथे इक्वेशन नंबर 1, सॉरी इक्वेशन नाही, क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, सो काय दिलं, साइन इनवर्स 1/√2 -3 साइन इनवर्स √3/2 इक्वल टू -3/π/4. बघा क्वेश्चन मॉडिफाय केलाय, हे क्वेश्चन मध्ये चेंजेस करा, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये चेंजेस करा. ओके, मॉडिफाय केलं क्वेश्चन, तरच आन्सर आपला -3π/4 येणार. ठीक आहे, सो आता सेम आतापर्यंत जसं करतो तसंच करायचं आपल्याला. सो लेट साइन इनवर्स 1/√2 ह्याची रेंज काय असते, सपोज मी ह्याला अल्फा मानतो, ह्याची रेंज काय असते बघा, रेंज सांगतो तुम्हाला, दॅट इज अल्फाची जी काय रेंज आहे ग्रेटर दॅन -π/2 साइन आहे ना, मग इक्वल टू पण आहे ना, कारण क्लोज ब्रॅकेट असतं ना, क्लोज ब्रॅकेट मध्ये -π/2 टू π/2 असतं. सो इथे ना लेस दॅन इक्वल टू π/2. ठीक आहे, सो आता साइन तिकडे शिफ्ट होणार, साइन इनवर्स तिकडे, सो साइन अल्फा इक्वल टू 1/√2. ठीक आहे, सो साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 येते, दॅट इज साइन π/4, साइन π/4 π/4. सो साइन साइन गेट कॅन्सल, सो अल्फा इक्वल टू π/4 येणार. ठीक आहे, म्हणजे π/4 जे काय आहे, हे जे काय π/4 आहे हे लेस दॅन इक्वल टू, म्हणजे π/4 हे ग्रेटर दॅन इक्वल टू कोणापेक्षा आहे, -π/2 पेक्षा, आणि लेस दॅन इक्वल टू π/2 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, हे रेंज तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आता साइन इनवर्स √3/2, आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार, पहिले सॉल्व्ह करा. बघा ह्याची व्हॅल्यू π/4 आली, लक्षात ठेवा. अरे यार इंक संपलं वाटते, चला काढा स्क्रीनशॉट.
झालं. आता बघा काय करणार मी, रेंज काय असणार, रेंज हीच असणार बघा, रेंज हीच असणार. इथं फक्त मी बीटा कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार, बीटा. ओके, इथलं अँगल चेंज करतो. अँगल काय इथं, साइन इनवर्स √3/2. ओके, इथे येणार बीटा. ह्याला सपोज मी बीटा कन्सिडर करतो. मग बीटाची व्हॅल्यू -π/2 पेक्षा काय, बीटाची व्हॅल्यू ग्रेटर पाहिजे आणि π/2 पेक्षा कमी पाहिजे. इक्वल टू पण येणार कारण क्लोज ब्रॅकेट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो साइन तिकडे शिफ्ट करा. सो साइन बीटा होणार, इथे येणार साइन बीटा. बरोबर. सो √3/2 तसंच राहणार. सो साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 येते सांगा बघू. दॅट इज साइन π/3. साइन π/3 म्हणजे साइन 60 ला व्हॅल्यू काय येते, √3/2 येतं. मग बीटाची व्हॅल्यू काय येणार, π/3. ठीक आहे. म्हणजे रिझन कसं लिहिणार तुम्ही ह्याला, सिन्स π/3 जे आहे हे ग्रेटर दॅन इक्वल टू -π/2 पेक्षा जास्त आहे आणि लेस दॅन इक्वल टू π/2 पेक्षा कमी आहे. ठीक आहे. हे रिझन लिहित चला पटापटा लवकर. चला काढा स्क्रीनशॉट. ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू पुट करा, आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. हे π/3 आले. आता वी हॅव टू टेक LHS. व्हॅल्यू लक्षात ठेवा, व्हॅल्यू काय काय घेतलं होतं ते लक्षात ठेवा. सो वी हॅव टू टेक LHS. काय LHS आहे, साइन इनवर्स 1/√2 -3 साइन इनवर्स √3/2. ओके, ह्याला सपोज मी अल्फा कन्सिडर केला होता, -3, ह्याला बीटा. मग अल्फाची व्हॅल्यू किती आली होती, π/4 आलं होतं. मग इथे π/4 लिहा, -3 तसाच. बीटाची व्हॅल्यू किती आली होती, दॅट इज π/3. बरोबर. 3 गेट कॅन्सल. मग राहिलं काय, π/4 -π. सो बघा 4π चा 4π ना, म्हणजे π -4π चा 4π अपॉन 4 तसाच. ठीक आहे. मग LHS इक्वल टू पाय मधून 4 गेले बघा, 1 मधून 1 पाय मधून -4π गेले, राहिले किती, -3π राहिले. 3π/4 इक्वल टू RHS. आलं का, LHS इक्वल टू RHS आलं. ही व्हॅल्यू हेच तर प्रूफ करायचं होतं. इझी आहे. म्हणजे जसं आपण केलं ना क्वेश्चन पहिला आणि दुसरा, सेम तसंच आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे थोडं डिफरंट क्वेश्चन येतील, थांबा बघू द्या. हा, अजून एक क्वेश्चन आहे तसाच. ठीक आहे. चला, आता हे कसं आहे, कधी कधी कसं आहे, आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कधी कधी जर ही व्हॅल्यू जर मोठी आली, मग त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. पहिल्यांदा क्वेश्चन नंबर सेकंड पण सेम तसंच असंच आहे. चला, आता हे लास्ट क्वेश्चन घेतो, त्याच्यानंतर स्टॉप करतो. ठीक आहे. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे ट्रिगोनोमेट्रिक ऑल क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी इंटिग्रेशन स्टार्ट करतो. ठीक आहे. पण इंटिग्रेशनला तुम्ही स्टार्टिंग पासून ऑनलाईन, म्हणजे स्टार्टिंग पासून बघा, स्टार्टिंग पासून लाईव्हला या, तरच तुम्हाला जास्त फॉर्म्युला लक्षात राहतील आणि म्हणजे नाही का तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ना ते सगळे क्लिअर होतील. ठीक आहे. सो लक्षात राहता. साइन इनवर्स -1/2 ह्याला सॉल्व्ह करतो. लेट साइन इनवर्स ऑफ -1/2 इक्वल टू, सपोज मी अल्फा घेतो. ठीक आहे. मग अल्फाची व्हॅल्यू बघा, साइन आहे म्हणजेच काय होणार, -π/2 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू π/2. ही रेंज असते. ठीक आहे. सो आता पटापटा सॉल्व्ह करतो कारण खूप वेळा हे सॉल्व्ह केलं ना मी. साइन अल्फा, साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते रे, दॅट इज -sin π/6 ला. आणि हे रेंज माहिती पाहिजे. रेंज मी सांगितलंय प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय, खूप वेळा सांगितलंय. ठीक आहे. रेंज तुम्हाला लक्षातच पाहिजे. आता मायनस साइन बघा, साइन मायनस थिटाची व्हॅल्यू काहीतरी -sin थिटा येतं. बरोबर. म्हणजे ह्याला रिव्हर्स घ्या, ह्याला रिव्हर्स घ्या. ठीक आहे. सो -sin थिटा बघा, -sin थिटा म्हणजेच काय, साइन मायनस थिटा, म्हणजे हा मायनस आतमध्ये जाणार. ठीक आहे. साइन अल्फा इक्वल टू साइन -π/6, π/6. ठीक आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू साइन गेट कॅन्सल -π/6 आलं. ठीक आहे ना. आता कॉसच्या बाबतीत कॉस इनवर्स, लेट कॉस इनवर्स ऑफ -√3/2 इक्वल टू बीटा कन्सिडर करा. ठीक आहे. याला मी बीटा घेतो. ठीक आहे. आणि बीटाची व्हॅल्यू काय पाहिजे, आता कॉस आहे, कॉस फंक्शन आहे म्हणतात तर काय करणार आपण,
0 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू, कारण क्लोज ब्रॅकेट मध्ये 0 to पाय असतं ना, कॉस्टचं रेंज 0 to पाय असतं क्लोज ब्रॅकेट मध्ये. सो 0 आणि ते पाय ना, संपला विषय. ठीक आहे. आता कॉस तिकडेच शिफ्ट करा, म्हणजेच काय होणार, कॉस बीटा इक्वल टू मायनस √3/2. ओके, कॉस बीटा इक्वल टू मायनस, कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 येते रे, दॅट इज π/6 ला, कॉस π/6 ला. आता इथं कॉस आणि कॉस कॅन्सल का नाही, मग आता मला हे मायनस काढून टाकायचं, मग काय अलाइड अँगल यूज करणार. बघा कॉसच्या बाबतीत जर पुढे निगेटिव्ह आलं ना, कॉस आणि सेकच्या बाबतीत, तर अलाइड अँगल यूज करा. अलाइड अँगल पाय मायनसच घ्या, नेहमी लक्षात ठेवा, पाय मायनसच घ्या. ओके, सो बघा असं कॉस बीटा इक्वल टू मायनस कॉस, सॉरी मायनस नाही आता, कॉस पाय मायनस, म्हणजे कॉस पाय घेतला म्हणजे काय, कॉस तर कॉसच राहणार, आणि पाय मायनस केल्यावर सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस येत नाही, म्हणून इथे थिटा म्हणजे π/6 हा अँगल. ठीक आहे, म्हणजे पाय मायनस π/6 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस नसतो, म्हणून ह्याचा आन्सर मायनस येणार, मायनस कॉस π/6. ठीक आहे, ह्याचा आन्सर हे येतं, म्हणजे मी ह्याच्या जागी हे लिहू शकतो. ठीक आहे, सो कॉस कॉस गेट कॅन्सल, सो बीटा इक्वल टू पाय मायनस π/6, बीटा इक्वल टू 6π, 6π मधून 1π गेले, राहिले किती, दॅट इज 5π/6. ठीक आहे, बीटाची व्हॅल्यू आली. आता बघा मी ह्याची व्हॅल्यू लिहून ठेवतो, -π/6 लिहून ठेवतो. हे कोणाची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू -π/6, ह्याची व्हॅल्यू किती आली, 5π/6, π/6 हे लिहून ठेवतो. ठीक आहे, चला पटकन स्क्रीनशॉट काढ लवकर. काढलं. सो आता कॉस्टच्या बाबतीत आहे ना, कॉस्टच्या बाबतीतच फंक्शन आहे बघा. आता काय दिले तर कॉस इनवर्स ऑफ -1/2 दिले, कॉस इनवर्स ऑफ -2. ओके, लेट ह्याला सपोज मी गॅमा कन्सिडर करतो. ठीक आहे, म्हणजे याचा जो काय रेंज आहे 0 लेस दॅन इक्वल टू गॅमा लेस दॅन इक्वल टू पाय. ठीक आहे, कारण क्लोज ब्रॅकेट मध्ये 0 to पाय असतं, रेंज माहिती तुम्हाला. आता कॉस तिकडे न्या, कॉस गॅमा इक्वल टू -½ कोणत्या अँगलला व्हॅल्यू, कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते रे, दॅट इज कॉस π/3. बरोबर, आणि जर निगेटिव्ह कॉस आला तर आता जसं मी अलाइड अँगल यूज केलाय तसंच यूज करावं लागेल. मग आता मग इथे कॉस गॅमा इक्वल टू कॉस पाय मायनस दिस अँगल π/3. ओके, सो इथे गॅमा इक्वल टू कॉस पाय मायनस π/3, कॉस कॉस गेट कॅन्सल, सो गॅमा इक्वल टू पाय मायनस π/3. सो 3π मधून 1π गेले, राहिले किती, दॅट इज गॅमा इक्वल टू किती आहे ना, 3π मधून पाय गेले, दॅट इज 2π/3. ओके, म्हणजे RHS ची व्हॅल्यू जी आहे हे गॅमा इक्वल टू 2π/3 आहे. ओके, लक्षात ठेवा. हा टाइम बघू दे मला किती झालं. चला होऊन जाईल, पटकन काढा स्क्रीनशॉट लवकर पटापटा. सांगतो तुम्हाला आता काय करायचं. गॅमाची व्हॅल्यू 2π/3 आल्या, ह्याची व्हॅल्यू 2π/3 आली, इथे लिहून देतो 2π/3, हे रफ करतो. आता बघा सगळ्या व्हॅल्यू काढल्या आपण. आता टेक, वी हॅव टू टेक LHS. आता LHS घेतो मी. LHS काय आपल्याकडे, साइन इनवर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -√3/2. ठीक आहे, ह्याला अल्फा कन्सिडर केला होता, ह्याला बीटा कन्सिडर केला होता. अल्फाची व्हॅल्यू आहे -π/6 बरोबर, प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 5π/6, 5π/6. दोघांच्या खाली डिवाइडला 6च आहे, म्हणजेच काय करणार, 6 एकदा लिहिणार, 5π मधून 1π गेले, राहिले किती 4π. करा डिवाइड, सो 2π/3 येणार. किती येणार, 2π/3. म्हणजे LHS ची व्हॅल्यू आली 2π/3. आणि वी हॅव टू टेक RHS घ्या. RHS काय होतं, कॉस इनवर्स ऑफ -1/2 होतं, आणि ह्याला मी गॅमा कन्सिडर केला होता बरोबर ना, ह्याला गॅमा घेतला होता. गॅमाची व्हॅल्यू किती आली, 2π/3. म्हणजेच LHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूफ. ठीक आहे, सो असं करायचं होतं. बघा टाइम मध्ये
कळलं का? फक्त LHS आणि RHS ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं. म्हणजे जसं सॉल्व्ह करतोय ना तसंच करायचंय, फक्त LHS हे सेपरेट सॉल्व्ह केलंय आणि RHS हे सेपरेट दाखवलंय. म्हणजे LHS इक्वल टू RHS. बघा दोघांची व्हॅल्यू सेम आली. इझी. आणि हा उद्यापासून म्हणजे एक लेक्चर होईल, त्याच्यानंतर मी इंटिग्रेशन घेईन. सगळ्यांनी स्टार्टिंग पासून लाईव्हला या. कळलं का? काय काय जणांनी अजून डिफरन्शिएशनचेच व्हिडिओ नाही बघितले. डिफरन्शिएशन पण मी शिकवलेलं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण शिकवलंय. अजून काय पाहिजे तुम्हाला? मेन चॅप्टरच मी क्लिअर केले. आता जर मी इंटिग्रेशनच्या लाईनीमध्ये शिकवायला लागलो तर इंटिग्रेशन मला बघा 3रा, 4था, 5वा क्लिअर केल्याशिवाय मला ह्या मॅथ्स वन वर येता येणार नाहीये. कारण खूप मोठा काळ आहे. आता 1 महिना तरी जाईल मला इंटिग्रेशन शिकवता, कारण सगळं बेसलाईन शिकवायला लागतं, सगळं मला ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर पण बघावं लागतं. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी मॅटर होतात. सो मला 1 महिना तरी लागेल इंटिग्रेशन. तरी मी ट्राय करतो लवकर संपवण्याचा. ठीक आहे, चला तोपर्यंत अभ्यास रेग्युलर करा. तोपर्यंत बाय बाय.